शुक्रवार दिनांक 19/1/2024. शुक्रवार दिनांक 19/1/2024. अध्याय क्रमांक 6. सर्वांनी काढा. काल आपण 6वा अध्यायात सुरुवात केली. पाहूया आपल्याला याच्यात काय काय सापडता येते. पुन्हा एकदा ऐकून झालेलं आहे बरेच वेळा. पुन्हा काय काय रत्न सापडत आहेत ते आपण गोळा करत जायचं. ज्ञानोबरायांनी सुरुवातीलाच नियम सांगितला. काय नियम आहे? तैसी गुरुकृपा होय. पहिला नियम काय आहे? तरी करिता काय आपुन आहे. प्रयत्न करून सगळं मिळतं असं आपण म्हणतो, पण जर गुरुकृपा असेल तर त्याला आपोआप म्हणजे थोड्या कष्टामध्ये भरपूर काही आहे तसं ते हळूहळू मिळत जातं. म्हणजे काय? ध्यानाला बसलं किंवा आपण तपश्चर्याला लागलो किंवा उपासनेला लागलो तर थोड्या कष्टामध्ये आपलं काम होतं. कळलं? आता तुम्हाला ध्यानाला बसायला कुठं खडक, माळरान, वृक्ष असं शोधावं लागतं का? नाही. मग आपण कुठं बसतो? आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये आपलं एक स्थान केलेलं आहे. तिथे मला एक खात्री आहे की आपल्या साधकांच्या कोणाच्याही घरी मी गेले तर तिथे इतकं पवित्र वाटतं. त्याचं कारण तुम्ही आहात सगळे. हो, छान वाटतं. तसं आहे की आपले साधक प्रत्येक ठिकाणी जी उपासना करतात त्या उपासनेमुळं घराचा कानाकोपरा किंवा घराचं वातावरण जे आहे ते असं एक प्रकारचं काय वाटतं? पवित्र वाटतं. तैसी गुरुकृपा. म्हणून गुरुकृपेला ज्ञानेश्वर महाराजांनी जास्त महत्त्व दिले. नुसतं तप करण्याला महत्त्व दिलेलं नाही. बाकीचे सगळे साधू हिमालयात जातात, कोणी विंध्य पर्वतात जातं, कोणी कुठं जातं, कोणी कुठं जातं, पण पर्वताचा आश्रय घेतात आणि तिथे तपाला बसतात. बरेच साधू आपण नाशिकच्या बाजूला जर पाहिलं ना तर बरेच साधू असे गुहेमध्ये बसलेले आढळतात किंवा पूर्वीच्या साधूंच्या गुहा आढळतात. तसं ते इथं ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वराकडून आपल्यासाठी सोडवून घेतले वाटतं की माझे सगळे साधे साधक आहेत, कलियुगातले आहेत, त्यामुळे त्यांना ही सुटका द्या. बरोबर ना? आणि काय करा? घरीच ध्यान साधना केली, घरीच तुम्हाला आळवलं, ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी आली. फक्त अंतःकरणामध्ये काय पाहिजे? अंतःकरण पूर्ण ईश्वराचं झालेलं असलं पाहिजे. अंतःकरणामध्ये दुसऱ्या कोणाला त्यावेळेस जागा नको. ज्यावेळेस आपण प्रार्थना करत असतो, ज्यावेळेस आपण ध्यान करायला बसतो, ज्यावेळेस आपण जप करायला बसतो, तेव्हा कोणताच पदार्थ दुसरा आलेला ईश्वराला खपत नाही. एवढं नीट 100% समर्पण. 100% समर्पण पाहिजे तुमचं. आपण एकदा जपाला बसलो इकडं तिकडं बघायचं असतं ते नाही. एकदा जप म्हणजे जप, ध्यान म्हणजे ध्यान. किती आपण ध्यान करतो आणि किती वेळ जप करतो? एखादा तास जप करू, एखादा तास ध्यान करू. याच्यापेक्षा आपल्याकडून जास्त तप कुठे होतं का मला सांगा? फार तर सकाळ संध्याकाळ करू. पण अगदी तपस्वी लोक जितके तप करतात तितकं काय आपल्याकडून होत नाही. काय आपण ईश्वराला काय देतो मला सांगा? काय देतो का? काय देण्यासारखं असतं ईश्वर? ईश्वरानेच सगळं आपल्याला दिले आणि त्याची कृतज्ञता किंवा उत्तराई म्हणून आपण दुपारी 12 वाजता नैवेद्य तेवढा आपण दाखवतो. आता कोणाकोणाच्या घरी दाखवले जातात, कोणाच्या नाही मला माहित नाही. आम्हाला तर तो अगदी दाखवावाच लागतो. दाखवतो बरोबर. तेव्हा तेवढंच आपलं असतं, दुसरं काय असतं? तेव्हा मी मात्र म्हणत असते, जेव्हा माझी पाळी असते नैवेद्य दाखवायची, घरात कोणी नसते तेव्हा माझीच पाळी, तेव्हा मी देवाला म्हणत असते, देवा काय देतो आम्ही तुम्हाला? काही देत नाही, आहे ते नीट स्वीकारून असं आहे. पण ईश्वर इतका परोपकारी आणि इतका दयाळू आहे की तो जे असेल ते खातो. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, जगन्नाथपुरीची एक गोष्ट आहे. जगन्नाथपुरीला जेव्हा जगन्नाथपुरी फार प्रसिद्ध नव्हती, पूर्व काळातली गोष्ट आहे, खूप प्रसिद्ध नव्हती आणि देव मात्र होता, तेव्हाची गोष्ट आहे. एक अगदी साधा मनुष्य मंदिराच्या शेजारी आसपास एका गल्लीमध्ये राहायचा. छोटंसं घर आहे आणि त्याची एक छोटीशी मुलगी आहे 10-11 वर्षाची. तर बाबा रोज काय करायचा? रोज एवढी
पातेल्यामध्ये सकाळी उठायचं, स्नान करायचं. पहिलं काय करायचं तर चूल पेटवायची आणि एवढ्या एवढ्या पातेल्यामध्ये खिचडी शिजवायची डाळ टाकून. आणि ती पहिला नैवेद्य सकाळी सकाळी 7 वाजता पहिला जगन्नाथाला न्यायचा, असं त्या माणसाचा नियम होता. तेव्हा इतकं काय मोठं मंदिर नव्हतं आणि बंदोबस्तही नव्हता आणि काय नव्हतं, सगळ्यांचा होता तो. तसा तो रोज न्यायचा. असं वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष चाललं होतं. ती मुलगी आपली रोज पाहायची की बाबा काय करतो. एक दिवस त्या बाबांना बाहेर कुठं गावाला जायची वेळ आली, तेव्हा त्यांनी मुलीला समजावून सांगितलं, बाळा एवढं विसरायचं नाही, सकाळी उठ आणि देवाला पहिला नैवेद्य. त्यांनी मधलं सांगितलं नाही आंघोळ कर, ती विसरणं हे भाबडेपणाने पाहिजे. सहज विसरलं तर क्षमा आहे, मुद्दाम विसरायचं नाही चालतं चालतं असं नाही म्हणायचं. चालतं चालतं काय. तेव्हा सहज ती मुलगी गेली विसरून. 10-11 वर्षाची मुलगी, तिने चूल पेटवली, छान भात घातला, डाळ तांदूळ सगळं शिजवलं आणि पटपट रोज बाबा येईपर्यंत ती त्या जगन्नाथाला तिची खिचडी खाण्यासाठी जगन्नाथ महाराज 2-4 दिवस ती गेली मंदिरात. 5व्या दिवसापासून स्वतः जगन्नाथ तिथे येऊ लागले तिच्या घरात. बघा, लहान मुलाला देव लवकर वश होतो म्हणतात, तर ते रोज येऊ लागले. खिचडी शिस्तीने तोच तो मुलगा यायचा, दे मला लवकर दे म्हणत. हिला काही कळलं नाही, याजा नाही. तेवढं खाऊन मटा झालं की तो जायचा. असं व्हायचं. असं करता 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 एक साधू आले दरवाजामध्ये. साधू म्हणजे हे बाहेर तप करणारे, कडक तप करणारे. त्याला म्हटले, बाळा कोणाला नैवेद्य देते? म्हटले असं. अगं म्हणे, मी पाहतोय सकाळपासून तुझी आंघोळ झाली नाही, काय नाही, तू असं कसं हे देतेस देवाला नैवेद्य? जा. मध्ये कोण आलं? अडसर आला. कशाचा अडसर आला? आंघोळीचा. आणि सांगितला कोणी? साधू. त्या क्षणापासून ती उठत होती, घर झाडायला लागली, आंघोळ करायला लागली, खिचडीला उशीर व्हायला लागला. खिचडीला उशीर व्हायला लागला. मग ते जगन्नाथ येऊन, छोटा मुलगा यायचा, झाली नाही का अजून? जायचा. तो उपाशी राहायला लागला. मग त्या माणसाच्या स्वप्नात गेला जगन्नाथ वडिलांच्या, आणि त्यांना सांगितलं, मी 5-6 दिवस उपाशी, मला मिळालीच नाही खिचडी. मग ते पटपट गावावरून आले आणि त्यांनी पाहिलं तर ती त्यांना म्हणाली की मला एका साधूबांनी सांगितलं की तू घरं झाड, आंघोळ कर, मग सगळं करून मग नैवेद्य कर, म्हणून मी ते करत बसले आणि देव तसाच गेला. याचा अर्थ असा आहे की देवाला फक्त काय लागतो? भोळा भाव पाहिजे, भोळा भाव. शबरीला बोरं तोडताना असं कळलं नाही की आपण उष्टी देतोय, भानच नाही. ईश्वराची सेवा करताना बेभान रीतीने जो करतो त्याच्यासाठी ईश्वर प्रसन्न असतो. त्याच्या कुठल्याही हाकेला ईश्वर धावून जातो. बरोबर आहे की नाही? असं आहे. त्यामुळं अनंत जन्म जर अशी एखाद्याची सेवा झाली तर त्याला ईश्वर आपलं स्वतःला त्याला सोपवून टाकतो की नाही, माझी सेवा तूच कर, असं असतं त्याचं. कळलं? म्हणून इथे आपण काय पाहत होतो? तैसी गुरु कृपा होय तरी करे. कर्माबाईची उन्हून खिचडी, तीच तिचं नावच कर्माबाई पडलं नंतर. आणि तिची उन्हून खिचडी. आणि विशेष हे की अजूनही ती खिचडी सकाळीच, अजिबात त्याचं तोंड पण धुतलेलं नसतं तेव्हाच ती खिचडी जाते. तिचा नैवेद्य दाखवल्याशिवाय पुढचे कुठलेच नैवेद्य होऊ शकत नाही. अजूनही कळलं का? ती कर्माबाई, तिचं नाव कर्माबाई. सगळी कर्म तिने अर्पण केली, म्हणजे सतत कर्मच करायचे आणि देवाला अर्पण करायचं. ठीक आहे. तैसी गुरु कृपा होय तरी करिता काय आपण नये, म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव. ज्ञानेश्वरांना सद्गुरु कृपा म्हणजे मोठा ठेवा वाटतो. कळलं? ठेवाच आहे सद्गुरु कृपा. गुरु कृपा होणं अति अवघड असतं. ईश्वराची कृपा होत असते. आपण त्याची पूजा अर्चा अनंत वर्ष केली तर होत असते. त्याचा हा जन्म साधा असेल पण साधेपणे तो पूजा अर्चा सगळं करतोय ना, त्याचं फळ त्याला पुढच्या जन्मी मिळतं. पुढच्या जन्मी आणखीन जास्त काहीतरी करतो, त्याचं फळ पुढच्या जन्मी. असं जन्म करत 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 एखाद्याला फळ मिळत असतं. कळलं? पण ज्ञानदेव महाराज सांगतात की याच्याही पेक्षा सद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते
त्याला ज्ञान नावाचा तिसरा डोळा बक्षीस मिळतो. कळलं? तिसरा डोळा आहे ज्ञान. बाकी कर्म आणि काय दुसरं? दोन डोळे कशाचे आहेत? कर्म आणि काहीतरी आहे दुसरं. बरं, ठीक आहे. पण तिसरा डोळा काय आहे? ज्ञान आहे. ज्ञान आहे. तो डोळा मिळण्यासाठी भाव पाहिजे आणि सेवा पाहिजे. कळलं? तेणे कारणे मी बोले. ज्ञानेश्वर मला स्वतः सांगतात की मी त्यांच्यामुळे मी बोलतोय. तेणे कारण म्हणजे त्यांच्यामुळं, माझ्या गुरूंची कृपा माझ्यावर जी आहे त्या कृपेमुळंच केवळ मी एवढं ज्ञान आता सांगू शकतो. आणि बोली अरूपाची. ईश्वर कसा आहे? अरूप आहे. त्याला रूप आहे म्हटलं तर आहे, नाही म्हटलं तर नाही. वास्तविक नाहीच, निर्गुण निर्विकार. कळलं? आणि अतिंद्रिय आहे. पण मी तुम्हाला इंद्रियांच्या द्वारा मी तुम्हाला सुख भोगायला लावीन, असं ज्ञानेश्वर महाराजांची ही प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून ते म्हणतात, ऐका यशस्वी अवतार. पहा काय म्हणतात. म्हणून तो भगवंत जो निसंग झाला. भगवंताच्या ठिकाणी कोणते गुण असतात? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, धर्म असे गुण असतात. कळलं? म्हणून तो भगवंत जो निसंगाचा संगातू, तो म्हणे पार्थ दत्त चित्तूया. आपल्या सर्वांना सांगतात ज्ञानेश्वर महाराज, अत्यंत सावधान चित्ताने हे ज्ञान श्रवण करा. पुढे बघा. आता ज्ञानोबरायांनी याच्यामध्ये योगी कोणाला म्हणायचं आणि संन्यासी कोणाला म्हणायचं फार महत्वाचा फरक आहे. संन्यासी म्हणजे कपडेवाले असतात ना सगळे. आपल्याला कोणी म्हणून ओळखत नाही. आम्ही रिक्षेत बसलो तर कोणीच ओळखत नाही. कुठं गेलं तरी कोणी ओळखत नाही. तर ती फार मोठी मज्जा असते. आपल्याला कळतं, आपल्याला ओळखत नाहीत ना, मग छान आहे. कळलं? पुढं कारण काय, खूप लोक पाया पडणार, खूप लोक काय काय करणार, असं होतं. हा, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, योगी आणि संन्यासी हे एकच आहेत वास्तविक. योगी म्हणजे म्हटलं तरी तो कपड्यातला आहे, आणि संन्यासी अर्थात आत आहे पुष्कळ काय काय. आणि संन्यासी म्हटलं तरी तो सगळं घरदार सोडून आलेला आहे, तो सगळं आहे. म्हणजे दोघेही मोठे आहेत, दोन्ही एकच आहे. बघा आता ज्ञानोबरायांना हे सांगायचे, एकदम मी पुढे उडी मारते, त्याच्यात जास्त अडकायला नको. गृहस्थाश्रमाच्या लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरांनी एक पथ्याचं ज्ञान सांगितलं. गृहस्थाश्रमाचे ओझे गोवी आहे. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहज. अगोदरच एवढं सगळं प्रपंच आहे माग, ते चालवता चालवता नको झालं. एक मनुष्य देवाला कसली तुझी भक्ती करायची आणि कधी करायची, आणि भक्तीपासून आम्हाला भेटतं काय? काहीच मिळत नाही. लोकांना माहिती काही मिळत नाही. जाता येता प्रदक्षिणा घाला, अंगारा लावा, नमस्कार करा, चला, अशी भक्ती लोक खूप करतात. किंवा बाकीच आहे, पारायण आहे, काय आहे, तीर्थयात्रा आहे. पण या ठिकाणी एक नियम दिलाय. म्हणून अग्निसेवा न सांडे. अग्नीची सेवा प्रत्येक गृहस्थाश्रमी असो, संन्यासाश्रमी असो, नाही तर दुसरा कोणी असो, त्याच्या हातून रोज अग्नीची सेवा झाली पाहिजे. मी तुम्हाला नीट समजावून सांगते आता अग्नीची सेवा. आणि कशी झाली पाहिजे? कर्माची रेखा न ओलांडता. हा फार महत्वाचा टप्पा आहे 6व्या अध्यायातला, नीट लक्षात घ्या. कर्म तर चुकलं नाही पाहिजे आणि अग्नीची सेवा तर झाली पाहिजे. मग काय आहे म्हणले? आहे योग सुख स्वभावतः आपण पाहत. इथं मुद्दाम ज्ञानोबरायांनी तिथे खोड केली. अग्नीची सेवा करायची म्हणजे बाह्य दिसतं आपल्याला काहीतरी, हा, कर्माची सगळी कर्म दिसतात. आणि पुन्हा काय सांगितलं? आपल्याच जवळ योग सुख आहे. हे करीत असताना योग सुख आपल्याच जवळ आहे हे पुन्हा सांगितलं. मग आता आपल्याच जवळ असणारा योग सुख आहे, तर मग अग्नी आपल्याच जवळ असला पाहिजे, आहे की नाही? सांगा ना तुम्ही. अग्नी आपल्याजवळ आहे की नाही? फक्त जठराग्नी आहे का? नीट सांगा. ओळेने कोण सांगते? पहिला कोणता अग्नी धरायचा? पहिलं वैश्वानर कसं सांगलं? वैराग्य
मागे काय माहित होतं का आपल्याला? नाही. मग ध्यानाला बसलो, गुरुकृपा झाली, ध्यानाला बसलो आणि मग आपल्याला माहित व्हायला लागलं की नाही बाबा, कुठला अग्नी पाहिला? वैराग्य. वैराग. काहीतरी असं होतंय. काय होतंय? म्हणले की माताजी असं होतंय आम्हाला. म्हटलं काय होतंय? तर पायापासून पूर्ण पाठीतून पूर्ण मुंग्या आल्यासारखं होतंय. तर त्याला मुंग्या नाही म्हणायचं, ते वैराग्य आहे. म्हणजे असं वैराग्य जर आलं साधकाला तर ते फार सुंदर आहे. प्रथम वैराग्याची देणगी आपल्याला मिळायला पाहिजे. प्रथम वैराग्याचं बक्षीस आपल्याला मिळायला पाहिजे. हे वैराग्य जर आलं, एकदा येऊन गेलं तरीही जन्मभर तेच वैराग्य आपलं रक्षण करतं. वैराग्य हा पाठीराखा भावासारखा आपल्या पाठीशी असतं. वैराग्य कळलं? पुढे वैराग्य हा अग्नी आहे की नाही? वैराग्य हा सुद्धा काय आहे? अग्नीचाच एक प्रकार आहे. कारण अग्नी जर शरीराला जवळ असला तरच कोणी लांबून आपली खोड करू शकत नाही किंवा काय बाकीचं सगळं. मग तसा वैराग्य अग्नी आहे. ते जे बधीर होतं तो तुमच्यावर अग्नी प्रसन्न झाल्याने ते होतं. कळलं? आणि कर्माची रेखा न उलट प्रापंचिक मनुष्याला कर्म केल्याशिवाय तर भाग नाही. मग सगळी कर्म करून 1 तास ध्यानाला जर आपण काढला, हे तर आपलं रुटीन आहे, ते जर केलं तर हे बक्षीस मिळतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय मिळतं? वैराग्य येतं. खूप भाग्य आहे. वैराग्य ज्याच्या अंगावर येतं तो साधक अति भाग्यवान असतो. खूप भाग्यवान वैराग्य येणार. कळलं तुम्हाला? आणि योग सुख स्वभाव आता कुठं आहे? आपल्याच जवळ आहे. कारण का बरं? आत्मा कोणाकडे आहे? दुसरीकडे पडलाय का इकडे तिकडे कुठं? नाही. आपला आत्मा कोणाजवळ आहे? आपल्याच जवळ आहे. म्हणून जर वैराग्य येतं तर पुढे पुढे सगळं येत जातं आणि आत्माराम स्वतः आपल्याला म्हणजे साधकाला स्वतःकडे खेचून घेतो. हे वैराग्याचा फायदा आहे. तो वैराग्याचा पहा. आणि मग ज्ञानोबांनी एक गैरसमज दूर केलाय की योगी आणि संन्यासी यात काही फरक नाही असं त्यांनी सांगितलं. बरोबर? संन्यासी म्हणजे कोण आहे? संकल्प केलेला किंवा भगवे कपडे घालून गेले. आणि योगी म्हणजे कोण आहे? आपल्या घरात स्वतःच्या ठिकाणी अर्पण युक्ती करणार. हा, प्रत्येक कर्म अर्पण करणार असा योगी. म्हणून ऐकी संन्यासी आणि तोच योगी ऐसे एक वाक्य. म्हणजे जो संन्यासी आहे तो अरण्यात राहून काहीतरी करेल, कर्म करेल किंवा तपश्चर्या करेल, पण त्याला अर्पण क्रिया माहित नाही. त्यामुळे त्याचं काहीच परमेश्वराला अर्पण होत नाही. तो करीतच राहतो, करीतच राहतो, करीतच राहतो. त्याला एंड नाही. पण आपल्या या तपाला, साध्या सुध्या तपाला मात्र एंड आहे. त्याच्यापासून काहीतरी मिळकत आहे. लक्षात ठेवा. आता श्लोक क्रमांक 4 मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबा रे, पुढे काय आहे? असं झाल्याने तुला ज्ञान झालं का? नाही झालं. मग काय आहे? इंद्रिय आहेत सगळी जागी. एक साधक ध्यानाला बसला, ध्यान झालं, तत्पुरतं वैराग्य पण आलं. नंतर प्रपंचात काम करायला लागला, नोकरीवर जायला लागला, व्यवहार करायला लागला. सगळं आहे. सगळं असताना काय झालं? पुन्हा बाकीचे विषय, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, सगळं विषय इकडं तिकडं पाहून पाहून त्याला पण विषय स्मरू लागले. कळलं? इथं माऊलींनी सांगितलं, तरी जयाच्या इंद्रियांच्या घरात नाही विषयांच्या ऐर. विषयांच्या ऐर धरा नाही म्हणजे काय सांगा मला? विषय भोगायचे नाहीत का? विषय भोगूनच संपवायचे. संयमी. हा, पण विषयातच भोगत राहायचं नाही. त्याला म्हणायचं वैराग्य. विषयातच भोगतच राहायचं नाही. त्याला काय करायचं? आवर घालून तात्पुरता भोगून त्याला सोडून पुन्हा आपलं कर्तव्य नीट पार पाडायचं. पहा. आणि असा जो आहे साधक तो आत्मबोधाच्या ओवरा पुढे. आणि त्याची तपाची जागा कोणती? माऊली सांगतात कोणती आहे? आत्मबोध. आत्म्याच्या ठिकाणी त्याच्या ओवरीमध्ये तो बसलेला आहे अर्जुना. म्हणजे सगळं कर्म करतो पण बसलाय कुठं तो? आत्म्याच्या ओवरीमध्ये. ओवरी शब्द किती सुंदर आहे पहा.
मी आता महत्वाचं बरं. आता एकाने शिष्याने शंका विचारली माऊलींना की माऊली हे सगळं आहे, पण आमच्या ठिकाणी अहंकार आहे, आमच्या ठिकाणी बाकीचे सगळे दोष आहे. तेव्हा मग ज्ञानोबा यांनी तिथं पण आपल्याला थोडासा धीर दिला. काय बाबा रे, हा अहंकार जो आपल्याजवळ आहे प्रत्येक गोष्टीचा, आता या वयात आपण काय विचार करतो, तुझ्याजवळ किती सोनं आहे, माझ्याजवळ किती सोनं आहे, नंतर काय काय आहे, काय काय करायचं वगैरे वगैरे, हेच विषय असतात ना. त्यामुळं तिथे पण आपल्याला सावध केले ज्ञानोबारायांनी. मग मुद्दाम व्यवहाराचा विषय सांगितला की आता म्हातारपणी हेच विषय असतात, तुझ्याजवळ किती सोनं आहे, मग त्या सोन्याचं काय करणार, कोणाला किती द्यायचं, काय करायचं, काय नक्की काय करायचं वगैरे, असे सगळ्या स्टडीचं असं असतं. पण तिथे त्यांनी सावध राहायला सांगितलं. हा विचारोनी अहंकार. आता विचारोनी तिथे गुरुजींनी आपल्या थोडीशी दुरुस्ती केली. विचारोनी म्हणजे काय सांगा मला, सारखा विचार करून करून अहंकार जाणार आहे का? नाही. तिथे गुरुजींनी दुरुस्ती केली. याला म्हणायचं खरा अभ्यास. हा विचारोनी अहंकार सांगितलं. चूक. विचार करून करून अहंकार जाईल का? कसा जाईल मला सांग. खूप तासभर विचार केला, कसा बरं घालवायचा अहंकार, कशाने जाईल बरं, कशाने जाईल बरं. आणि आपल्याकडे दुसरं एक आपल्याला हे दिलेलं आहे, पथ्य दिले की कर्म अर्पण. प्रत्येक कर्म जर आपण अर्पण करीत गेलो तर अहंकार कमी 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 हळूहळू होतो. पण हे बरोबर आहे बरं का. काय? हा बरोबर म्हणजे हा, बरोबर त्यांनीच आहे. होतं ते. हा, त्यांनीच त्यांनीच होतं. अहंकार तसं नाही जाणार. तसं नाही जाणार. हा, अर्पण करूनच जातो. अगदी बरोबर. ह्या ज्या क्रिया सांगितल्या त्या अगदीच बरोबर आहे. बरोबर. पहा, म्हणून इथे विचारूनी जरी शब्द असला तरी आता मी तुम्हाला एक क्रिया शिकवते. ऐसा विन्यासूनी अहंकारो सांगते. विन्यास म्हणजे काय आहे नीट लक्षात घ्या. विन्यास म्हणजे काय आहे पहा, त्याच्यात येईल का बघा, शब्द आले पाहिजे. विन्यास म्हणजे असा आहे, विशेषण न्यासा. न्यास म्हणजे देणे, न्यास म्हणजे खर्ची करणे. लक्षात ठेवा. मग आता खर्ची करणे म्हणजे देणे. आपला जो अहंकार आहे तो एका ठराविक प्रवाहामध्ये सोडायचा आहे. शरीराचा अहंकार ठराविक प्रवाहामध्ये सोडून द्यायचा आहे. म्हणजे आपण अहंकार रहित होऊन मोकळे होतो. या परमार्थामध्ये एकच आहे, मोकळं व्हायचंय. कळतंय सगळं पण तरी मोकळं आहे, मोकळं आहे असं वाटलं पाहिजे. तर विन्यास होणे, गुरुजींचा शब्द आहे विन्यास. विन्यास करायचा म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये टाकून द्यायची. एक वस्तू, आता समजा पाणी वाहत असेल, त्याच्यात एका बाईने कचरा टाकला, टाकून येतो टाकेल, पण कचरा राहिला का तिथं? नाही. पाण्याबरोबर काय झाला? अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये अनंत गोष्टी अशा आहेत की ज्या परमार्थासाठी नको आहे. अहंकार आहे, बाकी काही गुणदोष आहेत, बाकीचे सगळे असे आहेत. हे जे गुणदोष म्हणजे दोष आहेत, हे दोष पाण्याच्या प्रवाहाबरोबर जसा कचरा जातो तसा टाकून द्यायचा आहे. त्याच्यात विन्यास करायचा म्हणजे सोडून द्यायचं. आता आपल्या शरीरामध्ये एक शक्ती अशी आहे की रात्रंदिवस वाहते आहे. श्वासात तो निघून जातो. श्वास नाही, प्राणशक्ती. हा नुसता श्वास वाहतोय का देहात? हेच शिकायचं. हेच पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी घेण्याचं कारण हे आहे. हेच शिक, फक्त संवाद आहे सगळे. तुम्ही म्हणा सगळी सांगा, हेच शिकायचं. हे बारीक शिका आता की काय वाहतंय आपल्या शरीरात रात्रंदिवस? प्राण. प्राणाचा एक प्रवाह आहे जो इथपासून पायाच्या नखापर्यंत अखंड वाहतो आहे. म्हणजे श्वासच आपली सेवा करतोय. कळलं तुम्हाला? अखंड वाहतो आहे. शिवाय वाहतो कसा? बाहेर गेल्यावर निघून जातो का? हा चमत्कार आहे. श्वास बाहेर गेला, सुटला तर निघून जातो का पूर्ण? जाते ताई. मग काय होतं? ठराविकच अंतरापर्यंत जातो, म्हणजे 12 अंगुळी इथपर्यंतच जातो आणि इथून पुन्हा आपण श्वास वर घेतो. अशी यंत्रणा केली भगवंताने. यंत्रणा काय सुंदर आहे. माणसाला किंवा कुठल्याही प्राण्याला श्वास ठराविक अंतरापर्यंतच बाहेर जातो असं करून ठेवलंय त्यांनी की इथपर्यंतच बाहेर यावा. जर काय सगळं बाहेर गेला मग काय होईल ते तुम्हाला माहिती.
12 अंघोळे बाहेर जातो आणि मग तिथून पुन्हा आत येतो. ते लिहिलंय ज्ञानोबाने की हा जो श्वास आहे रोज बाहेर जातो आणि आत येतो. ही जी वाहणी आहे याची, त्या वाहत्या प्रवाहाबरोबर आपलं कर्म सोडा, आपला अहंकार सोडा. चला चला रघु. एक मिनिट हा, बंद कर. ते पण बंद. काय आपण काय सांगितलं रे? प्राणाबरोबर. प्राण जो आहे, प्राणवायू आपल्या शरीरात भरून ठेवलाय ईश्वर. ठराविकच अंतरापर्यंत बाहेर येतो, पूर्ण जात नाही. हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. हीच परमेश्वराची आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे. जेव्हा ईश्वराबद्दल आपण विचार करतो ना घरी एकांतात, आपण एकटे, तेव्हा विचार करायचा हे काय आहे, हे किती मोठं सूत्र आहे माहितीये तुम्हाला. एवढे प्राणी याच सूत्रावर लागताय, एवढं जग या एकाच सूत्रावर चाललेलं आहे. त्याला म्हणायचं ईश्वर. ईश्वरी सत्ता प्रचंड मोठी आहे, म्हणजे मोठी म्हणून तिचं वर्णन होणार नाही. तर त्यांनी दिलेला जो मनुष्याच्या किंवा सर्व प्राण्यांच्या आत जो श्वास आहे आपल्याला समजतो, म्हणून आपण अभ्यास करू शकतो. तो श्वास आत जातो. आत कधी जातो आपल्यालाही कळत नाही, आणि बाहेर कधी जातो ते तिकडे आपलं लक्ष नसतं. पण ज्ञानोबा हे सांगतात, म्हणून अहंकारू विन्यासून सांडिले. विन्यासून म्हणजे काय? प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं ना आता अहं नको मला, नको मला, तसा संकल्प करून श्वास ऊर्ध्व घेऊन अहंकार काय करायचा आहे, अर्पण करायचं. अर्पण करायचं. म्हणून आम्ही प्रत्येक तुम्हाला अर्पण कला शिकवली. अर्पण कला कसली आहे? पहिला श्वास अर्पण रोज. पण म्हणू नका श्वास अर्पण, फक्त हे लक्षात ठेवा सर्वांनी की प्रत्येक कर्म जसं अहंला अर्पण करून ते गेलं, तसा श्वास सुद्धा, म्हणजे ह्या श्वासाबरोबर ती सगळी कर्म अहंकार सुद्धा अर्पण करा. देवा, मला माझ्या कोणत्याही सत्कर्माचा अहंकार होऊ नये. कळलं तुम्हाला? मला माझ्या कोणत्याही सत्कर्मात, सुनबाईंना दागिने दिली, अहंकार नाही, तरच बरोबर आहे. तर हे शिक्षण बरोबर, नाही तर नाही. इतका अहम गेला पाहिजे. तर अहंकार घालवण्याचा सोपा उपाय ज्ञानोबरायांनी या ओळीमध्ये आपल्याला सांगितला. तरी विन्यासून अहंकार. अहंकारात आपल्याला कळतोय का प्राणप्रवाह कुठून कुठे? तसं नाही, पण रोज अर्पण करणे, अहंकार येऊ न देणे. कळलं? म्हणून त्यांनी सांगितलं तरी विन्यासून अहंकार. विन्यास करा. विन्यास करा म्हणजे काय? एक वस्तू, समजा अहंकार आहे, एक वस्तू म्हणून आपण सगळी कर्म अर्पण, एक वस्तू दुसऱ्या वस्तूत अर्पण करून ती जाणे. तसा श्वास येतो आहे, जातो आहे, येतो आहे, जातो. जाणाऱ्या श्वासाबरोबर सगळं काही अर्पण, कर्मच अर्पण केलं की अहंकार आपोआप गेला. विशेष हा, न्यास म्हणजे अर्पण, न्यास करणे, विन्यास. मग काय होतं असं केल्याने? असं तीच वस्तू होईल. किती छान आहे पहा. एवढंच तर करायला सांगितलं, कुठे काय मोठा अभ्यास आहे. अहो, हा योग्यांना अभ्यास माहिती नाही हो. हिमालयातल्या लाईन सह्याद्रीच्या नाही कुठल्याच. मोठे मोठे योगी त्रासले, काय होत नाही म्हणले, तपच होत नाही, सारखे विषय पुढे येतात. आता काय करायचं? त्यांना सांगायला पाहिजे, इथे येऊन बघा आमचे साधक, विषय पुढे येतात, विषय पुढे येतात. विषय म्हणजे घाणेरडा एकच विषय नाही, बाकीचे विषयच आहेत की सगळे. खाणं विषय आहे, पिणं विषय आहे, कपडे विषय आहे, दागिने विषय आहे, सगळे विषयच आहेत. ते सगळे विषय पुढे येतात. कळलं? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कोणीच आतापर्यंत युक्ती केली नाही बरं या ज्ञानामध्ये. म्हणून मला ज्ञानेश्वरांचं फार मोठे उपकार वाटतात. कोणीच आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासात ही युक्ती कोणीच सांगितली नाही. ती माऊलींनी, उगीच माऊली नाही म्हणत त्यांना, माऊलींकडे नाचत नाचत जाऊन तिथे डोका फडण्यापेक्षा असं बसा मांडी घालून आणि ज्ञानोबरायांना आठवा, ते त्यांना खूप आवडेल. कर्म अर्पण करा, ते त्यांना आवडेल. ध्यान करा, ते त्यांना आवडेल. कळलं? ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबरीचा हे सांगणारा कोणीच साधू नाही.
की मी तर धाडसाने सांगेल बा, कोणी काही म्हणा मला. कळलं? नाही तर मग काय होतं म्हणले, लोक म्हणले काय, ज्ञानेश्वरांच्या पुढे लोक होते तेव्हा पण काय म्हणले, तुम्हाला समजते का बालकांना? छोटे आहेत ते. हो का? बरं, ऐका. एरवी कोश कीटकाची, काल परवा सांगितलं, कोश कीटक म्हणजे तोच कोळी. कोळी हा प्राणी जो आहे आपल्याला माहिती आहे, एक ठिकाणी बसतो, तोंडामध्ये लाळ असते त्याच्या, त्या लाळेने असं असं गोल 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 सगळं घर करतो आणि जाऊन मध्ये अडकतो स्वतः. दॅट इज द पॉइंट. मध्ये स्वतः अडकतो. किती मोठा बंगला बांधला, पण बंगल्यातून निघतच नाहीये मन, त्या अडकला म्हणायचं. कोळ्याचं उदाहरण देतात. एरवी कोश कीटकाची आपरी. मनुष्य कसा आहे त्यांना माहित आहे, आजूबाजूची माणसं ज्ञानेश्वरांनी पाहिली असतीलच की नाही. कोश कीटकाची आपरी तो आपण या आपण वैरी. आपणच स्वतःचे वैरी आहोत, आपणच स्वतःचे कल्याण करणारे आहोत. म्हणून कल्याण करून घ्या आता, कल्याणच करायचं इथून, अकल्याण नाही. आणि हे समजावून घेऊनच आपलं कल्याण करा, जेनेच होईल कल्याण, दुसरं कशानेच होणार नाही. कळलं? आत्मबुद्धी जो, आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. म्हणजे चारुस्थळी म्हणजे काय, आत्मबुद्धी आत्म्याच्या ठिकाणी न येता सतत सतत इंद्रियांच्या ठिकाणी जाते, असं आहे. पहा, कैसे प्राप्तीची वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे. भिक्षा मागत बसले होते 2-4 भिकारी एका मंदिरात. एक मनुष्याने जिलेबी आणली वाटायला. जिलेबी वाटायला आणली आणि वाटायला लागला सगळा. तोपर्यंत ह्याने डोळे बंद करून घेतले. त्याला वाटलं आंधळ्याची सोंग आणल्यावर जरा जास्त मिळेल. त्याने सोंग केल्यावर त्याला दिलीच नाही त्या माणसाने, पुढे गेला. निदैवी काही हा परिवरी लोह्या रुतल्या ते काय, निदैवाचे परिवरी लोह्या रुतल्या ती सहस्त्रवरी. तुम्हाला गोष्ट सांगते मी. आंधळा असतो, आंधळा नाही सॉरी, एक शेठजी असतो आणि ते जातात. त्यांच्यानंतर त्यांची मुलं त्यांच्या जागेवर बसून उपवास करतात, म्हणजे त्यांना खायला अन्न नाही पाणी नाही. त्यांचे शेठजींचे एक मित्र येतात, म्हणतात अरे का तू असा उपाशी सुद्धा नाही. म्हणतो वडिलांनी काहीच ठेवलं नाही. वडिलांच्या जवळ बसून कधी हितगुज करावं, कधी माहिती करून घ्यावी, काय करते आपली आई, काय करतात आपले वडील, असं विचारून घ्यावं, नाही का? तसं नाहीच. मग कधी आईशी बोलायचं नाही, कधी वडिलांशी बोलायचं नाही. मग काहीच कळलं नाही वडिलांनी कुठं काय ठेवलं. तसं त्या मुलाचं आयुष्य गेलं आणि मग वडील गेल्यानंतर उपाशी मरायला लागला. मग शेजारचे ग्रहस्थ आले, म्हटले अरे तू असं उपाशी का, तुम्ही तर श्रीमंत. म्हणजे कुठे श्रीमंत, वडिलांनी काही ठेवलं नाही आम्हाला. मग ते ग्रहस्थ आले, म्हणले तू त्या गादीवरून उठ बघ. त्याला गादीवरून उठवला, गादी काढली आणि त्याला सांगितलं इथे बघ खाली काय आहे. तिथेच तो बसत होता, तिथेच हंडेच्या हंडे धन सापडलं. कळलं? लोह्या रुतल्या ती सहस्रवरी परी तेच बैसोनी उपवास करी का दरिद्री. दारिद्र्याने जगायची वेळ आली असं त्याला वाटलं, पण धन कुठं होतं, जवळ. तुझे आहे परी तू आपला आपल्याच जवळ आहे ब्रह्म. आपण दुसरीकडे शोधतो, या देवळात जा, त्या देवळात जा, त्या देवळात जा, त्या देवळात. फार मज्जा. मी कसबा पेठेत राहायला होते ना, गुंडाच्या गणपतीजवळ, तेव्हाच एक मज्जा सांगते. आमच्या समोरच खाली उतरलं की लगेच गुंडाच्या गणपतीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात एकदा चतुर्थी होती म्हणून मी सकाळी गेले आणि तिथे नोट लिहिली होती की बाबा 100 रुपये भरा म्हणजे प्रसाद मिळेल, असं एक नोटीस होतं. तर मी ते भरले. मला वाटलं की रात्रीचं जेवण म्हणजे प्रसाद, तर तो प्रसाद आपण घरी घेऊन जाऊ असं मला वाटलं. म्हणून मी रात्री गेले 9 वाजता, जेव्हा चतुर्थी सुटायची वेळ आली.
आमचे पण उपवास असायचे तेव्हा पण. आणि मग मी गेले तर त्यांनी दरवाजे लावलेले, ते काय ठराविक असेल ना, ब्राह्मण भोजन असेल, त्यांची पण चूक नाही काही, पण ते होतं. ते म्हणले नाही, तुम्हाला नाही बसायचं. तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये इतकं पाणी आलं होतं असं खळखळ, की मी देवाला म्हटलं, गणपतीला, की देवा पैशाचं जाऊ दे रे, पण आम्हाला तुझा प्रसाद कधी मिळणार, नाहीच का मिळणार. तेव्हापासून गणपती माझी वाट बघत असे की तुला प्रसाद द्यायला येतो बाबा एकदाच. असं म्हणजे असं होतं कधी कधी आपल्या जीवनातले प्रसंगच आपल्याला खूप काही शिकवून जातात. ठीक आहे, म्हणून जीवनामध्ये वागताना डोळसपणा ठेवा. कधीही अंधश्रद्धेने वागू नका, अंधविश्वासाने वागू नका. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर डोळसपणा, श्रुती नाही, स्मृती ही चांगली ठेवा, आणि श्रुती पण चांगलीच ठेवा. कान उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून जगामध्ये वागायचं आहे. कळलं? कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे. नाही तर सद्गुरू चांगला मिळाला अगदी, म्हणजे आपल्या गुरुजींसारखा, आणि सत्शिष्य पण चांगला, बरा आहे, अभ्यास करतोय सगळं. गुरूंना वाटलं हा छान अभ्यास करतोय, याचं छान छान चाललंय, म्हणजे अभ्यासात आता साक्षात्कार होईल, म्हणून त्याला एक दिवस सद्गुरू बोलवतात आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, म्हणतात ध्यानाला बस भाऊ, काय काय. ते म्हणले नाही, मी काहीच नाही करत घरी. मग अनुग्रह दिल्याचा काय फायदा आहे? तुम्ही कुठे आम्हाला सांगितलं घरी काय करायचं? असं असतं. म्हणजे पहिल्या वेळेस सांगितलं असेल, नंतर खूप दिवसांनी विचारलं. असं आहे. निदैवा आंधळेपणाचे डोळे. गुरूंचं पण काही लोक ऐकत नाही, घरी काही उपासना करीत नाही, आंधळेपणाने जगतात. त्याला जबाबदार कोण? आणि प्रत्येक वेळेला काही नसलं, काही लागलं किंवा गरज पडली, मग गुरूंना विचारतात की बाबा का असं झालं, कसं झालं. असं नाहीये काय. सद्गुरूंच्या सेवकाला किंवा सद्गुरूंच्या शिष्याला सर्वस्व मिळतं याची आम्ही ग्वाही देतो. पण जो उपासना करील त्याला, जो गुरूंचं स्मरण करील त्याला, जो जपयज्ञ करील त्याला, सगळी पथ्य पाळेल त्याला, काहीच नाही तुमच्याजवळ, तुम्ही कशाच्या जोरावर गुरूंना सारखं हे करता, असं नाही. चला, तसं अहंकार सोडा, असं ज्ञानेश्वरांचं पहिलं पथ्य आहे. पहिलं पथ्य काय सांगितलं? पहिलं सोडायला सांगितलं अहंकार. शरीरात असा काही रुतून बसलाय हा बाबा की जाणारच नाही, तुम्हाला वाटणारच नाही आपण अहंकाराने बोललो, पण अहंकारच असतो. कळलं? अहंकार हा फार वेडा आहे, वेडा म्हणजे माझ्या कानात नाद प्रगट झाला. हा, फसवापेक्षा वेडाच आहे तो. हा, नाचा. हा, नाचा. मग ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे तो कसा वागतो, त्याचं एक उदाहरण दिले. कवणू एक भ्रमलेपणे मी तो गा चोरी. तो म्हणतो जाऊ द्या ना, आता जन्माला आलोय, जे काय आहे ते भोगायचे, एक दिवस मरायचे, मर द्या, दुसरं काय करायचंय. कुठला अभ्यास करताना काय आपल्याला काही येणार आहे का? काही येणारच नाही, आणि म्हणून तो सहज सगळं घेतो. ठीक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले. एका माणसाने पोपट पाळलेला असतो पिंजऱ्यात. पिंजरा आहे, पोपट आहे, रोज तो पिंजरा खाली काढतो, तो पिंजरा स्वच्छ धुतो वगैरे, छान डाळिंबाचे दाणे टाकतो, ओली डाळ टाकतो, मिरची टाकतो, सगळं कैरी टाकतो, सगळं तो टाकतो त्याच्यात, आणि पोपटाला अडकून ठेवतो. असं अडकून 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 पोपटाला त्या पिंजऱ्याची सवय झाली. नीट लक्षात घ्या दृष्टांत. ते पोपट म्हणजे सगळे तुम्ही आहात. हा, कशाची सवय झाली? पिंजऱ्याची सवय झाली. आता पिंजऱ्यातून कुठेही बाहेर जायचं नाही, पिंजराच बरा. आपल्यासाठी उदाहरण दिले, पिंजराच बरा. हा, कम्फर्ट झोन. कळले काय त्यांच्या भाषेत? कम्फर्ट झोन, अगदी बरोबर. कुठूनही मनुष्य कुठे जातो? नेहमी कम्फर्ट झोन मध्ये जातो. अगदी बरोबर, आवडला आपल्याला शब्द. तेव्हा तसा तो पोपट खूप वर्ष तसाच राहिला, त्याला बाहेर कधी सोडलंच नाही, कधी माहितीच नाही. ज्याला स्वातंत्र्य कधी माहिती नाही, त्यांना मुळात तुम्ही स्वतंत्र आहात बाबा, आता तुम्ही काही करू शकता म्हटलं तरी ते काहीही करू शकत नाही. कारण त्यांच्या अवयवांना, त्यांच्या इंद्रियांना, त्यांच्या बुद्धीला
पारतंत्र्याची सवय झालेली आहे. कळलं तुम्हाला? म्हणून पोपटाने एक दिवस विचार केला, विचारच करायचा, विचाराची दिशा संपली. कारण रोज तेच आहे, हा धुवायचा पिंजरा, ते टाकायचा, सगळं पिंजऱ्याचं दार बंद करायचं, त्याला अडकवायचं, एवढी सवय लागली पोपटा. एक दिवस अनेक वर्षांनी मालकाच्या मनात आलं की का बरं मी असं या पक्षाला का बरं डावलं, कारण काय? आपण तर काय विशेष काय त्याच्याशी बोलत नाही, काहीच नाही केलं, त्याला का आपण डांबले? म्हणून पिंजरा काढला, दयाळू अंतःकरणाने पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला आणि पोपटाला सांगितलं, बाबा तू जा आता बोलून. तर जावं की नाही याने नाही. हा नळी किती फिरतीये तरी तो तिथंच फिरतोय, पण ते चवडे स्वतःचे सोडतच नाही नळीवरचा आणि उडतच नाही. याचं कारण आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलं की बाबा रे, असा जो आहे त्याला ती पारतंत्र्याची सवय लागली. काय लागली? पारतंत्र्याची सवय लागली. मी असाच बरा आहे, मला कुठं जायचं नाही, काहीच करायचं नाही, मी स्वतंत्र नाहीच, मी असाच बरा आहे. कळलं? असं मनुष्याचं जीवन आहे. सवयीचा गुलाम होऊन जातो. हा सवयीचा गुलाम. आपणच हा ऐसा काझी विण, काही काम नाही का पोपटाचं अडकायचं, काय नाही, तो स्वतंत्र पक्षी, त्याने उडावं फिरावं, तसं नाही. म्हणून आपणची मनुष्याचं अर्जुना तसंच आहे. मनुष्य म्हणतो मी जिथं जन्माला आलो तेच माझं घर, जिथं वाढलो तेच माझे आई बाप, जिथं शाळेत गेलो, कॉलेजला गेलो तेच माझं शिक्षण, आणि जिथं नोकरी केली तेच माझं सर्वस्व, आणि बायको केली की तेच माझं. हे जे रेष आहे अध्यात्म ज्ञान, याच्या पलीकडे तुम्हाला जायला लावत, लक्षात घ्या. म्हणून घरच्यांना ते पचत नाही. कोणाच्या नसेल पचत तर ते सांगा. घरच्यांना का पटत नाही, का पचत नाही, हे त्यांच्या पचनाचं नाहीच आहे. आणि उगीच काही लोक मला, माझ्याकडे उदाहरण आहेत, इथं प्रवचनाला यायला लागले एखादी व्यक्ती की घरचे हे रडत बसतात, मुलगा मुलगी, नाहीतर मग हे काय यांची मुलं, यांच्या दोन्ही मुलांची उदाहरण आहेत. म्हणजे प्रवचनाला किंवा परमार्थाला आई चालली म्हणजे खूप काहीतरी आईच्या अंगावर काहीतरी आलंय, आमच्यापासून आई दूर चालली, हे कुठं कळतं माहित नाही, पण कळत. या जेव्हा यायचं ना नवीन नवीन, मी सकाळी यायची पूजेला आणि ऑफिस मधून मला भेटायला वगैरे असे, किंवा आल्या घरून की दोन्ही मुलं रडत रडत इथे यायची, आई जोर जोरात चालत या लक्ष देते जायचं, असं व्हायचं. आपल्या माणसाला परमार्थ म्हणजे कुठेतरी आता हे बांधलेलं असणार, आपला राहत नाही, अशी माणसांची हे आहे, काय म्हणतात, समज आहे, समज आहे. म्हणून आपणची ऋतू, म्हणून खरं तर मला काय म्हणायचंय, आपल्या घरच्यांनी सगळ्यांनी जरी परमार्थ केला तरी काय वाईट आहे का? म्हणजे वाईट नाहीये, पण करतात का सगळे? करत नाही. घरचे कोणी अनुग्रहित असतील तर ते करत असतील, बाकीचे करतच नाही. आपल्या लोकांना इथपर्यंत येऊन देतात तेच खूप आहे. विदाऊट आरडाओरडा, ती आता सवय झाली. मी नवीन आता दादा नाहीये तिथं म्हणून सांगते तुम्हाला. नवीन मी 6 वर्ष तर मला वाटतं अभ्यास झाला, ते कळलं दादांना अभ्यास झाला, तर त्यांना वाटायचं की आता काय नाही ना, अभ्यास झाला तर मग घरीच. पण नंतर असं झालं की हा आश्रमही झाला, दादाही होते हा आश्रम घेताना, त्यांनीच सगळे पुढाकार घेतले. दादा होते, आपले कोण होते, सातव काका होते, हा सोनेकर काका नाही, आपले सिनियर बकरे काकांनी प्रयत्न केले हे सगळं सर्टिफिकेट आणण्यास, ते होते सरकारी अधिकारी म्हणून. हे जे आहेत यांनी सगळ्यांनी हे केलं, मी तर नव्हतेही त्याच्यात. पण नंतर मात्र असं झालं की मी रोज प्रवचनाला जेव्हा संध्याकाळी यायला लागले ना, तेव्हा दादा कुरकुर करायला लागले. दादांना वाटलं की हे सगळं आता नेम रोजच बांधलं गेलं बरं का, आता काही खरं नाही, असं होतं माणसाचं. म्हणून आपण तेव्हा आपलं काम
काम आहे की आपण पटवून सांगायचं मनुष्याला. आपल्याच माणसाला आपल्याला पटवता आलं पाहिजे. कळलं का? कोणत्या शब्दात सांगायचं ते आपण ठरवायचं. मारामारी करायच्या शब्दात सांगायचं नाही. जर काय नाही ऐकलं तर देतो थप्पड ठेवून, असं नाही म्हणायचं. असं म्हणू नका, नाहीतर मग गेलं, माणूसही गेलं आणि परमार्थही गेलं असं आहे. म्हणून अर्जुना, म्हणून ज्ञानेश्वर महाराज पोपटाचा दृष्टांत देऊन आपल्याला सांगतात, किंवा कोळ्याचा दृष्टांत देऊन आपल्याला सांगतात. किती सुंदर दृष्टांत व्यवहारातले आहे. एकच ज्ञानेश्वर महाराज असे, त्यांनी सगळे व्यवहारातले पशु पक्षी मनुष्य म्हातारा काय काय सगळी उदाहरणं माणसांच्या कक्षेतली दिलेली आहे. पुढे पहा. मग अर्जुना, असा जो आहे, जो प्रत्येक वेळेस प्राणप्रवाहाबरोबर आपल्या कर्मांचं अर्पण करतो. आता सांगितलं ना, आपण रोज करतो तेच, हे काय वेगळं नाहीये. एकदा बसायचं, कर्म अर्पण करायचं, तुम्हाला सांगितलेलं आहे, माहिती आहे सर्वांना, माहिती आहे ना सर्वांना. तया स्वांतक करण जिता, असा करणारा मनुष्य कसा होतो? स्व अंतःकरण जिता, स्वतःच अंतःकरण तो जिंकतो. हे सगळे तहान भूक किंवा बाहेर जायला वाटणं, काय काय करणं, दुसरं काय, हे सगळे अंतःकरणाचे गुणधर्म आहे. अंतःकरण जिता, याने काय होतं अर्जुना, मी सांगितलेल्या उपायाने अंतःकरण जिंकलं जातं हळूहळू हळूहळू. आणि मग अशा व्यक्तीसाठी परमात्मा परवता दुरी नाही. अशा व्यक्तीला परमात्मा आकलन होतो. परमात्मा येऊन भेटत नाही, परमात्मा नावाची मूर्ती कधीच समोर येत नाही. ते फार भाग्याचं आहे. कधीतरी येत, कधीतरी येत. ते कोणाला, तुम्हाला पण अचानक एखाद वेळी येत, काय सांगता येत. पण परमात्मा आहे आतच, आणि त्याच्यामुळं आपल्याला शांती आलेली आहे. आतापर्यंत आपण सगळं परमात्मा समजलो ना. आपल्याला माहितीये कृष्ण दुडू 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 धावत आला की आपल्याला बरं वाटतंय, खरंय ते. पण ह्याच्यामध्ये योगाभ्यासामध्ये परमात्मा परवता दुरी नाही. परमेश्वर अर्जुना आपल्याच जवळ आहे, याचं ते त्यांनी समजावून आपल्याला सांगितलं. पहा, आता पुष्कळ समजावून सांगतात. किडाळाचा दोषच आहे. किडाळ म्हणजे हे सोन्याचा डाग. किडाळ म्हणजे डाग. तै पंधरे वय, पंधरे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेस 15.5% असं प्युअर सोनं असायचं. पंधरे 24 कॅरेट ते असायचं. त्यांच्या वेळेस 15.5 असं असायचं. म्हणून ते पंधरे तेची होय. जैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, ते सांगितलं की संकल्पच केवळ लोपले आपल्या देहातले, आपण केलेले. म्हणजे श्वासावर जे जे काही येतं ते सगळं बाबा तुझंच आहे, असं जर आपण नित्य म्हणत गेलो तर संकल्प नाहीसे होतात, आणि मग देहावर येतं ते ब्रह्मत्व येतं. कळलं? पुढे बघा. आता पुढे बघा, आणखीन एक महत्वाचं दिलेलं आहे. हाच विज्ञानात्मक भाव आहे. ज्ञानेश्वरांना माहिती होतं विज्ञान, ज्ञान, सज्ञान सगळं माहिती होतं. हाच तो विज्ञानात्मक म्हणजे सायंटिफिक हे आहे. परमार्थ सायंटिफिकली शिकायचा म्हणजे कसा, असा सायन्स आहे. सायंटिफिक विज्ञानात्मक भाव परमार्थ. ठीक आहे. खरं तर अजून भारतात कुठेच अशी फॅक्टरी नाही निघाली की जिथे हे शिकवतील, नाही का? विज्ञान हे नाही शिकवत, बाकीचं सायन्स आहे. ठीक आहे. आम्हाला वाटत होतं तर आमचंही काही होईना, पुढे जाईना, मागे राहीना, काहीच होईल, काहीच होत नाही. अभ्यासक्रम खरं बदलायला आहे, पण कुठं जायचं, अभ्यासक्रमच बदलायला पाहिजे. ठीक आहे, याच्यात नको. चल पुढे. आम्हाला सगळं माहिती आहे तर काहीच होत नाहीये. ठीक आहे. लोकांची तशी इच्छा
लोकांची इच्छा हवी. हल्लीचे लोक म्हणजे पूर्ण गाळात बुडालेली सगळे आहेत. त्यामुळं परमेश्वर तरी कोणाकडे मला पाठवणार, नाही पाठवणार. हा काळ नाही तो जाण्याला योग्य. बर, पुढे बघा. तेच सुहृद आणि शत्रू. आता समजा एखादा परमार्थमय झाला एखादा विद्यार्थी किंवा झाली एखादी विद्यार्थिनी, तर त्याचा भाव कसा राहील? सुहृद आणि शत्रू. हा माझा आहे, हा वेगळा आहे कोणीतरी. असं जे व्यवहारात झटपट आपण करतो तसं त्याचं होत नाही. हा कोणीतरी वेगळा आहे, हे माझे, हे वेगळे, चला बाजूला काढा, यांना जोड इथं. हे जे असतं एरवी सामान्य माणसं, तुझं माझं. हा तुझं माझं, असं ते जरा नजरेतूनही होतं, ते कृतीतूनही होतं, ते बोलण्यातूनही होतं, सगळ्यातून होतं. ते ज्याचं त्याला समजतं. बरोबर, आपल्याला बाजूला काढ. हे जसं तो जो भाव त्या मनुष्याला काय वाटला असेल, तिथे प्रत्यक्ष परमात्मा दुखावला गेला. लक्षात ठेव. कोणता परमात्मा? आतला. त्याला काय वाटलं, त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, ते तो दुखावला. आणि ते जे दुखावलं जाणं आहे ते ईश्वराचं आहे. लक्षात ठेव. प्रत्येक भाव दुखावला जो गेला तो ईश्वर आहे. लक्षात. ते देवाला आवडत नाही. म्हणून एकनाथांच्या वेळेस नाथ महाराजांनी पितरांचं जेवण घालताना खूप वेळ झाला तरी ब्राह्मण मंडळी येईनातच. ब्राह्मणच घालायचे ते जेवायला, पण ती आलीच नाहीत लवकर. खूप वेळ झाला आणि बाहेर एक अस्पृश्य जमा होता, त्यांना खूप भूक लागली. आता एक हे काय करणार, संत प्रवृत्ती काय करणार मला सांग. तर खूपच भूक लागली. ते म्हणले अजून आम्हाला आता भुकेने कळवळ वाटते. म्हणून नाथांनी थोडस पुढे गेले. नाथ त्यांच्याच सगळ्या पंक्ती पहिल्या पाडल्या. एकनाथ महाराज अजून तो वाडा साक्षीला आहे, सगळ्या त्यांच्या पंक्त्या. आणि ब्राह्मण मंडळी आली. तसं आल्याबरोबर इतके चिडले सगळे. म्हटले नाही, आम्ही आता तुमच्या इथं अन्न ग्रहण करणं अवघड आहे. ते त्या काळची स्थिती आहे, आम्ही नाही करणार. आमचं सोहळं तुम्ही मोडलं, सगळी पवित्रता गेली. मग ते सगळे जेवले वगैरे, ते गेले. आणि आता ब्राह्मण मंडळ ती जागा धुतली, सगळं सगळं केलं, सोहळं केलं. पण ते म्हणले नाही, आम्ही जेवूच शकत नाही अशा ह्याच्यावर. तो त्यांचा नियम आहे. मग ते येईनातच. शेवटी नाहीच आले. नाथ महाराज ध्यानाला बसले आणि त्यांनी आपल्या पितरांना बोलवले. वरच्या स्वर्गातल्या पितरांना बोलवल्याबरोबर सगळ्या जागेवर पितर येऊन बसले. स्वतःच पितराचं अन्न खायला. हे किती आश्चर्य. बरं, हे आश्चर्य, एवढी योग्यता ना. हा योग्यता खूप आहे, प्रश्नच नाही. हे आश्चर्य जे आहे, हे आश्चर्य त्या काळी नाथ महाराजांनी तिथे दाखवून दिलं की परमसेवा भाव पाहिजे. म्हणजे जसा मी आहे तसाच तो आहे, तो आहे तसाच हा आहे. एखादा कीटक आहे तोही तो. ही फार समानता भाव आहे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. आणि आपण समाजातली समानता जी म्हणतो ना, ती खरी ही आहे. ही आहे समानता. म्हणजे नुसते पांढरे कपडे घालून सगळ्यांनी या, युनिफॉर्म झाला समान, बाकीचं होत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ असं आहे. तर ते ज्ञानेश्वरांना बिलकुल खपायचं नाही. त्यासाठी त्यांनी ही ओवी लिहिली की भेदभाव जर केला तर कोण कोणाचा बंधू आहे आणि कोण कोणाचा मित्र राहणार, असं त्यांनी सामाजिक दृष्टीने पण त्यांनी या ठिकाणी लिहिलं. ठीक आहे. सगळं परमार्थच त्यांनी दिलाय, पण सुंदर असा दिलाय की सगळ्या समाजाला मानवेल असा दिलाय. पहा, आता जे ध्यान करतात त्या ध्यानवाल्या मनुष्याला काय अडणार आहे आयुष्यामध्ये. आता आपण ध्यान करतो, पण आपली पण एक शक्यता त्यांनी बोलून दाखवली. पहा नीट काय बोलून दाखवली. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. अर्जुना, पुढती अस्तवेना आयुष्य. काय काय लिहिले की आपला अभ्यास प्रत्येकाला, तुम्हाला आपल्याला अशी ओढ आहे की नाही, आपला अभ्यास याच जन्मी पूर्ण व्हावा
कोणाला काही माहित नसतं त्यातलं, पण झाला हे आम्ही सांगतो ठासून, खरंच झाला. कुंडलिनी शक्ती पाठीमागून पूर्ण ब्रह्मरंध्रात गेली आणि इकडचा प्राण जो आहे तो पुढून पूर्ण ब्रह्मरंध्रात गेला, मिळून जीव शिवांचं मिलन एक ठिकाणी झालं की साक्षात्कार, आणि तिथे कुंडलिनी शक्ती उपस्थित आहे. कुंडलिनी शक्ती आणि प्राण यांचं ऐक्य. पुढे बघा, मग अशी इच्छा आहे. आता आपल्याला सर्वांना नाही काही इच्छा, प्रत्येकाला इच्छा आहे की माझंही असं व्हावं, कधी होईल कधी होईल, प्रत्येकाला अशी आस आहे आतली, कधी बाबा होईल कधी बाबा होईल. असं जर एखाद्याचं ज्ञानोबा आहे शक्यता वर्तवून दाखवतात, असं होत नाही, शक्यता वर्तवून दाखवतात, तर याच जन्मी जर एखाद्याचं नाही झालं तर काय करणार पहा पुढे. तर तो मनुष्य पुढती अस्तवे नायसे दया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित, ऐस्या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही जो तिही लोकी तोची म्हणून. बर, इथं वेगळे ऐसे असा जो साधक आहे ज्याला हे बक्षीस मिळालं याच जन्म, तर तो कसा आहे पहा, असाधारण आहे. असा मनुष्य कसा आहे, असाधारण आहे, निष्पन्न आहे, आपुले बहु असे श्रीकृष्ण. जो तो मनुष्य कसा आहे, ज्ञानियांचा बाप तो मनुष्य आहे, देखण्यांच्या दिठीचा दिपू. देखणे म्हणजे किती पण त्याच्या पुढे ज्ञानी आणा, त्यांची दृष्टी यांच्या ज्ञानामुळं हा हा जया दादुले याचा संकल्प विश्वरची. असा एखादी व्यक्ती असेल संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा तो काहीही रचना म्हणजे त्यांच्या संकल्पाने होऊ शकते. प्रणवाची पेठे झाले शब्दब्रह्म माझिठे, ते जयाच्या यशा धाकुटे वेळू न शके. ठीक आहे, पुढे पहा. फार अवघड तुम्हाला मी सांगतच नाही, पण आता सांगितलं पाहिजे, कारण काहींना जर अवस्था यायला लागल्या तर मग आपल्याला तसं नको. घ्या पुढे घ्या. आता साधं आहे. एका साधकाने ज्ञानोबारायांना विचारले, मग अभ्यास करायचा म्हणजे पुढे पुढे आमच्या देहात काय होतं, अभ्यासात काय होतं का नक्की. तेव्हा ज्ञानेश्वरांनी ओवी लिहिली, निगिजे पूर्वी या ही जे अभ्यास समजावून घ्या. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर आपण ध्यानाला बसलो तर साधकाची दिशा काय असते, काय असते दिशा सांगा, कोण सांगते मला, कोण सांगते पटकन सांगा. कुंडलिनी शक्ती मागच्या मागे जाते, त्याच्या पाठोपाठ हंस प्राण त्याला रेटा देतो. बरोबर, ते शक्ती ब्रह्मकुंडाचं ते नाही लगेच नाही ब्रह्म. हॅलो इथं काय होतं ते सांगा. पाठीमागच्या अंगाने हा ते सांगा. पुढची चक्र एक एक हा ते सांगा. कुंडलिनी शक्ती पाठीमागून ऊर्ध्व चालली, जवळजवळ 5 ते 6 मणक्यांवर किंवा 10 मणक्यांवर गेली, तर त्याचे परिणाम इकडे येतात पुढे पूर्व मार्गावर. अपूर्व मार्ग आहे तो पश्चिम मार्ग आहे, कमरेच्या वर उत्तर आहे, कमरेच्या खाली दक्षिण आहे, असे 4 मार्ग इथे आहेत. कळलं, नाभिस्थानाच्या खाली वर असे मार्ग आहेत. तेव्हा पूर्व मार्गावर पश्चिम मार्गावर कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ती ऊर्ध्व निघाली, तर त्याचे परिणाम पूर्व मार्गावर होतात. काय होतात, पहिल्यांदा कुंडलिनी शक्ती आपल्या तेजात, ती कशी आहे, तेजाची शिदोरी. कुंडलिनीचं वर्णन आहे पुढे येईल. कशी आहे, तेजाची शिदोरी. मग ते शिदोरीतून ती काय करते, आपला प्रकाश फेकायला सुरुवात करते. तेजाची म्हणजे अग्नीची, कांडी अग्नीची कांडी. तेव्हा ती तिचा जो अग्नी आहे त्याचं तेज असं फेकायला सुरुवात. म्हणजे तुम्हाला मी असं हे जे सांगते ना ते मला अनुभव आलेले आहे. मी ध्यानाला बसले ना की पाठीमागून असे पुढं अशी किरण इकडं किरण यायची, अशी ती कळतात आपल्या. ती आली ना की ती इथल्या नाभिस्थान ते स्वाधिष्ठान इथपर्यंत सगळं ते शुद्ध करतात, बरोबर. आणि स्वाधिष्ठानावरचा जो हंस प्राण आहे त्याला हलवायला मदत करते कुंडलिनी शक्ती.
त्याला खडबडून, याच्यात शब्द आहे खडबडून उठी, खडबडून जाग करते. आणि मग जाग केलं की तो तिथून हलतो, त्याचा अंश थोडासा तिथून हलतो, पूर्व बाजूने असा निघून पश्चिमेकडं कुंडलिनीच्या पाठीमागे तो चालू लागतो. हे त्याचं कर्तव्य. ते संपलं. आणि बाकीचा जो अंश राहिला तो नंतर हिच्या ऊर्ध्व जाण्याने इकडं 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 सगळीकडे जेव्हा किरण येतात तिची, तेव्हा तो इथून हंस प्राण ऊर्ध्व जाऊन आपली वाचा जी आहे, ही सगळी केंद्र तर शुद्ध करतो, पण आपली वाचा जी आहे त्या वाचेमध्ये शुद्धता आणतो. म्हणजे ओंकार येतो, नंतर काही आपल्याला शब्द येतात. ते जे चमत्कार तुम्ही समजता ते असे होतात. ते सायंटिफिक आहे सगळं, नुसते चमत्कार नाही, सगळं सायन्स आहे. शंका आहे काय? सगळं सायन्स आहे. ते असं सायंटिफिक सगळं विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. तुम्ही सगळे लोक मला तर वाटतं बरोबर सांगण्याचे मी सुरू केलं, आणि सगळेजण असे थोडेसे डुलके आलेले आहेत, ते परत जागे झाले. म्हणजे डुलक्या म्हणजे ध्यानाच्या बाबतीत सगळेजण थोडेसे असे विसावलेले आहेत, ते बरोबर असे जागे झाले की नक्की आपल्याला काय होतंय हे प्रत्येकाला आता कळेल. कळलं? मग ती कुंडलिनी शक्ती मुख्य आहे याच्यात, आणि सोहम प्राण मुख्य आहे, म्हणजे हंस प्राण मुख्य आहे. मग हंस प्राण पुढच्या बाजूने आणि पाठीमागून कुंडलिनी शक्ती, असं दोघांचंच जाणं आहे देहामध्ये. एक पुढे आहे आणि एक मागे आहे. हा पुढून पूर्व बाजूने श्वासातून असा जातो. इथे वेळ आहे तुम्हाला सर्वांचं, मला माहिती आहे सर्वांचं आता फक्त इथून वर जायचं राहिलेलं आहे. हे जे द्वार आहे प्रकृती मध्यातलं, ते लवकर उघडत नाही. झडप ही जी झडप आहे अगदी छोटी सूक्ष्म, तिथून सूक्ष्म हा प्राण जाणार आहे, तिथे ते उघडत नाही. हे का बरं उघडत नाही सांगा मला आता. हे जे मस्तक आहे हे बुद्धी आहे, मस्तक म्हणजे बुद्धी आहे, बरोबर. बुद्धी शुद्ध आहे का? प्रश्न विचारते मी तुम्हाला किंवा तुम्ही स्वतः. बुद्धीत किती विचार येतात दिवसभर, कोणाकोणाचे येतात, याचा अभ्यास ज्याचा त्याने करायचा. त्या मानाने तुम्हाला दान मिळणार. दान देणारा जवळच आहे, शक्ती पण जवळ आहे, आत्मा पण जवळ आहे, शक्तिमान पण जवळ आहे, तो ते दान देणारच आहे. पण आपण दिवसातून किती वेळा मागतो? किती वेळा मागता सांगा? मागता का कधीतरी? नाही ना, नका मागू, आमचं काय राहते असं लक्षात नाही येत काही. मग मागायला नको. आपल्याला दान कुठून मिळणार आहे ते माहिती आहे ना तुम्हाला, मग मागायला पाहिजे. डोळे बंद करून मी तर 1000 वेळा मागायची दिवसात, मागितल्याशिवाय कोण देणार? शाळेत आलेला विद्यार्थी गणित सुटतच नाही, कधीच बोलला नाही गुरुजींना, नको बोलायला, तसाच बसला, प्रत्येक वेळेस परीक्षेत नापास झाला. कारण काय? उठून गुरुजींना विचारलं पाहिजे, बाबा हे मला ह्या गणितातलं हे कधीच काही कळत नाही, मला समजावून सांगा. तसं आत आहे प्राणवृत्ती. हा सतत तुम्ही इच्छा धरताय ना, इच्छेसारखं तुम्ही निरीक्षण परीक्षण स्वतःच इथून इतक्या प्रांताचं निरीक्षण परीक्षण पाहिजे की काय होतंय. हा श्वास इथून जायला कठीण आहे, बारीक नाडी आहे एकदम अशी, तिच्यातून श्वास जायला किती, हा केसासारखी सूक्ष्म आहे. एक केस आपला जेवढा आहे तेवढीच नाडी, तिचं द्वार इथे उघडतं, आणि मग इथून तो श्वास तेवढ्याच पटीने वर जातो, आणि मग तो हळूहळू जाऊन असा मिळायचा. ते अवघड आहे. अवघड म्हणजे होत नाही असं नाही, होते, काहींचं होतंय, पण सगळ्यांचं झालंच पाहिजे का नाही. आता एकदा आपण ध्यान शिबिर घेऊ, आणि त्या शिबिरामध्ये अंगठा मी फिरवीन सगळ्यांचं. पण जे अभ्यासू आहेत, जे कंटिन्यू प्रवचनाला येतात, तेवढ्याच साधकांचं मी ते करीन. बाकीचं उगीच कोणी कोणाला काही आणायचं वगैरे नाही. कळलं तुम्हाला? तसं केलं तर मी करणार नाही, विषय संपला. कळलं तुम्हाला? मग काय होतं, आपण किती वेळा संकल्प करतो, किती वेळा विचार येतात आपल्या मनात की देवा आता बघा ना आमच्याकडे, असं देवाशी बोललं पाहिजे.
हे भगवती माझ्याकडे लक्ष दे ना आता. लहान मूल जसं साडीला हिसकटून आईला पैसे मागतं, काय खायचं असतं, फक्त चॉकलेट, अर्ध्या मिनिटाचं पण काम नाही. तर किती वेळा हिसके मारतं, त्याच्या शतपट हिसके तुम्ही मारले पाहिजेत. असे हिसके जर मारले नाहीत भगवतीला तर ती काही ती गप्प आहे, तुम्ही गप्पा, चालू द्या, चालू द्या. तान्याचे लागता झटे तेणे अधिकची पाना फुटे. आतली शक्ती सुद्धा वाट पाहते आहे की ध्यान करणारा माझा मुलगा आहे, कधी मला मागतो. एरवी पण आई काम करत असते, तिचं वडील ड्युटीवर जातात, मुलाला काय पाहिजे तो जोपर्यंत मागतच नाही आणि मागितल्यापेक्षा हट्ट करत नाही तो कोण लक्ष देते त्याच्याकडे. हट्ट करील, आईची साडी ओढेल, पदर ओढेल, रडत बसेल, थापड का एखादी बसेल, आपण रडतच बसायचं, मग मिळतं ते. कष्ट करून मिळतं, तसं नाही मिळत. तसं भगवती पुढे काही डोळ्यापुढे नाही आपल्या, भगवती दिसत नाही, काही दिसत नाही. हे या मार्गातलं अवघडपण आहे. दिसत नाही तरीही गुरु शब्दावर विश्वास, परमविश्वास, बस हे ज्याचं असतं त्याला ते येतं. सद्गुरूंच्या शब्दावर चालायचंय नुसतं. कुठं नेतात आम्हाला माहित नाही, तुम्ही न्या, बस. कुठं नेताय, काय नेताय आम्ही विचारणार नाही, आमचं ते योग्यता नाही. नेतायत ना गुरु, जिथं नेतायत तिथं जायचं. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत. आतापर्यंतचे संत असेच झालेत. आणि त्या ज्ञानोबारायांच्या सारखा दीप समाजासाठी खाली आला, कळलं तुम्हाला? हा दीप आहे, हा चौकातला दिवा आहे, सगळीकडे मार्ग दाखवत. पण यांच्या इथे हात कोणी घुसत नाही भाषेमध्ये, मोठे मोठे पण नाही घुसत. वारकऱ्यांनी भजन केलं, दिंडी काढली की जा, काय काय पुढं काय, दिंडीच्या पुढं काहीच नाही का काय? ते आम्हालाच नावं ठेवतात. काय डोळे मिटायचे, कोणी सांगितलं डोळे झाकायला? डोळे उघडे ठेवा, बाबा महाराज सांगायचे, डोळे उघडे ठेवा. रूप पाहता लोचनी सुख जाते, ते बरोबर आहे. पण मला सांगा, एखादी गोष्ट आपली हरवली, महत्वाची, काल परवा मी कुठं ठेवलं बरं, मला आठवतच नाही, आणि महत्वाचं आहे, तर ते आठवण्यासाठी आपण काय करतो? भेटतो की नाही डोळे आणि आठवतो, स्मृतीला झटके देतो. तसं ईश्वर अनंत जन्म आपल्यापासून बाजूला गेलाय, स्मृतीला झटके द्या स्वतःच्या. तसं झटके देऊ नका म्हणतात समाजात. ईश्वरच बघायचा नाहीये, बघायचा आहे तो बाहेरचा बघायचा आहे. वारी करायची, मग भजन करायचं, सगळं करायचं, आणि संसाराचे चटके पण भोगायचे. भोगून भोगून जिथं जन्माला येईल पाप पुण्य पण होतंय, पापही होतंय, पुण्यही होतंय, संसाराचे झटके पण भोगून होतात. आणि मग काय, मग येईल तसा जन्म येईल, मग आता काय करायचं? हे सगळं नको असेल तर सद्गुरु मार्ग दाखवतात. तो मार्ग ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरीत दाखवला, आणि सर्व आम समाजाला त्यांनी आवाज दिला, बाबांनो या, मी तुम्हाला व्यवस्थित ज्ञान शिकवतो, सोप्या भाषेत ज्ञान. ज्ञानेश्वरांची भाषाच कळत नाही ना लोकांना, तिथंच तर गचका खाल्ला. पुन्हा एकदा प्रगट गुह्य समजत नाही ते, प्रगट गुह्य लोकांना समजत नाही ते. सांगितले प्रगट, पण आत गुह्य आहे, काहीच कळत नाही. ठीक आहे, सर्वांना समजण्यासारखा हा विषयच नाही, म्हणून दिंडी बरी आहे, साधू बरे आहेत, जो तो अभ्यास करतो तो छान आहे, भजनही बरं आहे. आणि ज्याला काही येत नाही त्यांनी देवाचं नाम घेतलं तरी पुण्य मात्र जोडलं जाईल, हे नक्कीच आहे. त्यामुळं समाजामध्ये जे आहे, ज्या पद्धतीने आहे ते सर्व छान आहे, हे बरोबर की नाही? पण आपल्याला मिळालंय ना आता, ज्यांना मिळालंय ते का करंट्यासारखे वागतात? त्यांना का नाही पटपट पटपट? मला तर तुमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी मला आपण पटकन सांगितलं पाहिजे,
माझं एका दोघांनी सांगितलेलं माझं पोट भरत नाही. मला सगळ्यांना साक्षात्कार झालेले असे बघायचे. आणि तुमचे चेहरे असे असतात की मला पुढचं विचारावंसंच नाही वाटत. का बरं असं आहे? मला माहिती आहे सगळ्यांना संसारात खूप फटके आहे, संसारात दुःख आहे, सगळं मला माहीत आहे. संसारात प्राणाला निरोध करणारी सगळी माणसं आहेत मला माहिती. पण आपण स्वतः हुशार राहायचंय. कोणाच्या प्राणाला निरोध नव्हता विचारा ना मला. शक्तीमुळे सुसह्य होतात संसार, हा. काही नाही. मग मला विचारा किती विरोध असतो, कसे शब्द कानावर येतात, ते सगळं मला खूप माहिती, तुमच्यापेक्षा जास्त. पण मी माझा आतला हट्ट सोडलाच नाही. सगळ्यांना अन्न देऊन तृप्त करून सगळं करून मी माझं केलंच, कारण मला ते गरजेचं वाटलं. मला एकच कळलं, संसारामध्ये कोणीही आपलं नसतं नाही. म्हणून मी मागे लागले मग या अभ्यासाच्या. असं आहे प्रत्येक व्यक्तीचं, तसंच आहे. रडत बसायचं नाही, अभ्यास करायचा. रडायचं काय? सून असं बोलली, सासू तसं बोलली, सून असं बोलली, सासू. हा पाडा कधी संपायचा? कुठे जाऊन संपेल? आपण मेल्यावरच संपेल. मरायचं कशाला? त्यासाठी अभ्यास करायचा. बसलं की जप हाणायचे, बसलं की ध्यान हाणायचं, बसलं की सगळं करायचं. कशाला? कोण बोलतंय काय काय चालतंय काय? आणि आपण आता आहोत, खात्री काय? म्हणून एकही क्षण आहे तो दवडायचा नाही. आता आहे वर्तमान काळात, भूतकाळात रमायचं नाही आणि भविष्य काळ कधीच विचार करायचा नाही. भविष्य काळात मला असं होईल, हा हा आहे तो क्षण बरोबर आहे. पुरे किती वाजले? अजून थोडा वेळ आहे. अजून थोडा कळलं तुम्हाला? हे जे आहे, तर बायकांनी पण रडत बसू नका. रडून काही तुमचे प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला त्याच घरात राहिलं पाहिजे, तिथंच सगळं मदत केली पाहिजे, तिथंच सगळं केलं पाहिजे. कर्तव्य सगळं करा, पण दुपार झाली की ज्ञानेश्वरी पुढं पाहिजेच. जपयज्ञाची माळ घेऊनच बसलं पाहिजे. चारचा चहा घेऊन, चहा न देता नाही. चारचा चहा घ्यायचा, मग माळ करतच बसायचं. सकाळी 9 ते किंवा 8 ते काय तुम्हाला 1 पर्यंत वेळ द्यायची, 2 पर्यंत द्या. एक अर्धा तास पढा. 4 वाजले की पडलं नाही पाहिजे. 4 ते 6 माझा वेळ आहे असं नीट सांगा, प्रत्येकाला सांगा. काय? आणि रात्री झोपताना मांडी घाला, देवाचे आभार माना. देवा, आज तू मला जिवंत ठेवलंस म्हणून मी एवढं करू शकले, आपली कृपा असावी. गणपती बाप्पा मोरया. हे सगळं देव देव म्हणजे मी कोणाचं सांगते तुम्हाला? गणपती बाप्पा मोरया. हा, आपला नाही. 1 मिनिट. ईश्वर म्हणजे सद्गुरु तर आहे समजा, पण सद्गुरूंपेक्षाही एक मोठी शक्ती आहे आपल्याजवळ आहे आता. गणेश शक्ती जी आहे, मरूप गणेशू केली आहे स्मरण. त्यांना कोणी विसरायचं नाही. आणि ते विश्वयोगात आलेत, लक्षात घ्या. कशाला आले विश्वयोगाकडे गणेश? काय जगात त्यांना दुसरी मंदिरं नव्हती? मंदिरं चिकार आहेत, पुण्यात आहेत, जगात आहेत, सगळीकडे आहेत. पण ते आपल्याकडे आले विश्वयोगात. का बरं आले आपल्याकडे? इथे साधकांची खरी भक्ती आहे म्हणून गणेश स्वतः आपल्यावर प्रसन्न झाले. मी कुठे त्यांना बोलवलं होतं? मी खूप म्हणजे सद्गुरु गेल्यानंतर वाईट वाटतंच माणसाला. ध्यान साधने स्मरण करायचं, ध्यानाला बसायचं बसायचं बसायचं. एक दिवस सद्गुरूच ध्यानात आले आणि त्यांनी सांगितलं, नवलेताई, मी तुम्हाला बरोबर 12 वर्षांनी भेटायला येणार आहे. तर आपली कल्पना कुठपर्यंत असते? काहीच नसते. काय 12 वर्ष गेली, 12 वर्ष मधली, तेव्हा आम्हाला काही आठवण नाही झाली काय. पण 12व्या वर्षी अचानक एक प्रसंग झाला. अचानक एक साधक आले आपल्यापैकी आणि त्यांनी फाईल मला दिली. तुम्हाला इतिहास माहिती आहे सगळा.
ती फाईल जागेची होती. त्या जागेवर गेले आणि गणपतीने मला ध्यानात सांगितलं, बाळा मी आलोय, मी खाली आहे जमिनीत, मला वर काढ. हे काय आहे? हे ध्यानाची कास आपल्या लोकांनी धरल्याशिवाय गणपती कधीच येणार नाही. म्हणून जो ईश्वर आपल्यासाठी धावून आला, सगळं जग बाजूला सोडून आला, दुसरीकडे काय नसतील का? भक्ती किती करतात लोक, किती स्नान घालतात, किती काय काय करतात, तरी तो इकडे आला. कळलं? आणि मला ते समजलं की ईश्वर कसा आला. म्हणून त्यांच्या येण्याचा आणि आपल्या अभ्यासाचा संबंध आहे. त्यांना इच्छा आहे की माझ्या विश्वयोगातले सगळे साधक मुक्त झाले पाहिजेत आणि कधी जिवंतपणे मुक्त झाले पाहिजे. कळलं? म्हणून प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक वागा. घरी वेळ मिळेल तेवढा वेळ नामस्मरणात घालवा, पण लक्ष ठेवा स्वतःकडे. कधी वेळ वाया घालवू नका. गाडीवर असाल तरी बीजमंत्र करा, बसलेले असाल तरी बीजमंत्र करा. आणखीन काय? जेवत असाल तरीही नाम घ्या देवाचं. झोपताना नाम घ्या. झोपताना मांडी घालून बसा. दिवसभराच्या कर्मांचा आरसा बघा, पण काय केलं हे बघा. स्वतःचा आरसा स्वतः व्हा, म्हणजे हे प्राप्त होतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. गणपती बाप्पा मंगलमूर्ती